हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूया। तर बघा, आजचा जो काही व्हिडिओ आहे खरं तर हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, कारण आता सध्या कसं दिवाळी वगैरे येत आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी, आपल्या सबस्क्रायबरनी, आपल्या व्ह्यूअर्सनी एक कमेंट केलेली आहे, ती वारंवार एक दोन जणांनी केलेली आहे आणि काही व्हॉट्सअपला पण मेसेज आलेले आहेत की जर का दंड मोठे असतील तर अशा वेळेस कशा पद्धतीची बाही स्टिच करावी, छोटी की मोठी, कसं वगैरे, आणि त्याला जर डिझाईन बनवायची असेल तर कशा पद्धतीची डिझायनर बाही आपण स्टिच करू शकतो। सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जर आपले दंड मोठे असतील किंवा कस्टमरला सुद्धा असे रिक्वायरमेंट की दंड मोठे नाही दिसले पाहिजे, कारण की छोटी जर स्लीव्ज असली ना तर दंड अजून मोठे दिसतात आणि मग जर का आपण कोपऱ्यापर्यंत जर बाही घेतली तर एकदम स्लिम फिट असा लुक येतं। आणि ती मग डिझायनर कशी बनवायची तर आज मी सांगणार आहे। सध्या ना या बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे, खूप साऱ्या कस्टमरची ही बाही डिझाईन रिक्वायरमेंट आहे। मी आतापर्यंत खूप साऱ्या कस्टमरला शिवून दिलेली आहे, स्वतः सुद्धा शिवलेली आहे। सो जर का अजून तुम्ही अशी बाही डिझाईन शिवलेली नसेल तर नक्की शिवा। आणि आता तर येत आहे दिवाळी, नक्कीच तुम्ही साडी घ्याल आणि तुम्हालाही जर का छान असं परफेक्ट स्लिम दिसायचं असेल आणि खरं तर ह्या बाहीमुळे आपल्या साडीला पण खूप सुंदर लुक येणार आहे। आय होप सो ही बाही तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की आवडेल। जर तुम्हाला सुद्धा अनकम्फर्ट फील होत असेल छोट्या बाहीमध्ये, दंड जर मोठे असतील तर कशी बाही शिवावी हा जर प्रश्न पडला असेल तर आज मी तुम्हाला जी बाही डिझाईन सांगणार आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे। आणि सो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या संपूर्ण बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन परफेक्ट प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित सहज स्टिच करता यावी यासाठी, ठीक आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहजच बनवता येईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस, खूप छान असं कलर कॉम्बिनेशन आहे। त्याचबरोबर हा मोठा काठ आपण बाहीसाठी घेणार आहोत आणि बाहीला जर मोठा काठ असेल तर खरं तर डिझाईन खूप सुंदर तयार होते। त्याचबरोबर इथे मॅचिंग अस्तर सुद्धा घेतलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांची आवडती लेटेस्ट ट्रेंडिंग अशी बाही डिझाईन बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे। त्यानंतर खालच्या साईडला एक सरळ लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून आपली जरी अस्तर वगैरे वर खाली असेल तरी कटिंग तिरकी जायला नको। पण इथे अस्तर सरळ आहे त्यामुळे मग मी काही लाईन ड्रॉ केली नाही। बंद बाजूच्या साईडने टाकायची आहे बाही लांबी। तर इथे बाही लांबी आहे 9.5, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, असं टोटल मी 10 इंचाला इथे मार्किंग करून घेते। त्याचबरोबर आपल्याला खालच्या साईडला करायची आहे बाहीची घडीची मार्किंग। तर 32 साईजची बाही आहे, त्यामुळे 32 साईज असली की त्याचा चौथा भाग 8, तर बाहीची घडी झाली 8, तर 8ला मार्किंग केली। त्याचबरोबर आता इथे सुद्धा आपल्याला जी काही बाही लांबी अधिक अर्धा इंच मार्जिन आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आडवं पुन्हा आपल्याला जी काही आपली बाहीची घडी आहे ना त्याची मार्किंग करायची, म्हणजे 8 इंचाची, जेणेकरून आपली कटिंग तिरकी वगैरे जायला नको, खरं तर यासाठी। यानंतर आता हे पॉइंट आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जॉईन करून घ्यायचे आहे। तर इथून मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे, त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला एक लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे, ठीक आहे। तर या डिझाईनसाठी सगळ्यात आधी आपल्याला ना रेग्युलर बाहीची जशी कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने करायची आहे आणि त्यानंतर त्यात काय चेंजेस करायचे तर हे मी पुढे तुम्हाला सांगेलच। तर इथे कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंच, त्यानंतर 1 इंच इथे आतल्या साईडने मार्किंग करायचे आणि इकडून सुद्धा 1 इंचाचे आतल्या साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला पट्टीच्या सहाय्याने हे 2 पॉइंट इथे जॉईन करून घ्यायचे आहे आणि नंतर आता ही जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तर त्याचं घ्यायचं आहे आपल्याला निम्म। तर हे टोटल किती आहे 7, तर 7चं निम्म किती होतं 3.5, तर 3.5ला मार्किंग केली। पुन्हा आता 3.5चं सुद्धा निम्म घ्यायचं आहे, तर ते होतं 1.25, तर दोन्ही साईडने मी 1.25ला मार्किंग करून घेतली। यानंतर आता पहिल्या पॉइंट पासून आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंच मार्किंग करायची आणि नंतरच्या पॉइंट पासून अर्धा इंच खालच्या साईडला मार्किंग करायची। आणि आता या पॉइंट मधून आपला या पद्धतीने कर्व जाणार आहे बघा, इथून हा सेंटर पर्यंत वरचा पार्ट आणि नंतर सेंटर पासून खाली, ठीक आहे। सो अशा पद्धतीने आपली बाहीची वरच्या पार्टची मार्किंग झाली। त्यानंतर खालच्या साईडला 1 इंच आत घ्यायचं आहे आपल्याला आणि इथून ही लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे, ठीक आहे। सो बघा, मग आता ही आपली रेग्युलर बाहीची इथे
मार्किंग झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ट्रेंडिंग अशी पफ बाही बनवायची आहे. पफ व्यवस्थित यावं त्यासाठी आपल्याला 3 इंच वरच्या साईडने इथे घ्यायचं आहे. तर ती मी मार्किंग करून घेतली. त्याचबरोबर याच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स आहे 4, तर तो 4 इंचाचा डिस्टन्स इथे सुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पफ कशा पद्धतीने वरचा वाढवायचा आहे, कशी मार्किंग करायची आहे, तर ते लक्षात यावं यासाठी. आणि ते आपल्याला हा जो काही सेंटर पॉइंट आहे त्यावर सुद्धा डिपेंड असतं. आणि बघा मग त्यानंतर मी इथून ह्या पद्धतीने इथे हा कर्व ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर हा पॉइंट आपल्याला मॅच करायचा आहे. त्यामुळे मग किंचितसं मी व्यवस्थित पुन्हा इथे शेप देऊन घेतलेला आहे. आणि फायनली आता ट्रेंडिंग पफ बाहीची आपली परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे. आणि खरं तर ना खरंच ह्या बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे. खूप सारे कस्टमर अशी बाही डिझाईन शिवताय आणि ह्या बाही डिझाईनमुळे खरं तर ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला की ज्यावेळेस आपले दंड मोठे असतील, थोडेसे जाड असतील, तर अशा वेळेस जर खूप छोटी स्लीव जर स्टिच केली तर ती अजिबात व्यवस्थित दिसत नाही, दंड अजून मोठे दिसतात. पण जर का कोपऱ्यापर्यंत अशी छान अशी ट्रेंडिंग पफ बाही जर का स्टिच केली तर नक्कीच आपली जी काही बॉडी आहे तर ती एकदम स्लिम दिसते आणि बाही सुद्धा मस्त दिसते. अजिबात असं दंड वगैरे काहीही जास्त दिसत नाही. सो त्यामुळे जर का तुमचे दंड जास्त असतील आणि तुम्हाला जर छोट्या बाहीमध्ये अनकम्फर्ट फील होत असेल तर ही बाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच बाहीमुळे तुम्ही छान असं स्लिम आणि फिट पण दिसाल आणि तुम्हाला अनकम्फर्ट फील सुद्धा होणार नाही. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे की कोणालाही सहजच जमेल आणि मी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतच आहे. आणि इथे फायनली आपली कटिंग झालेली आहे. आता यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं आहे. सो बघा मग मी घडी घालून घेतलेली आहे आणि मेन फॅब्रिक कट करताना सगळ्या साईडने आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं असतं. सो त्या पद्धतीने आपण इथे बाही कटिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण ही बाही स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडायचं आहे. त्यासाठी जी काही ब्लाऊजची बाही आहे तर ती सरळ ठेवायची आहे आणि आपण कटिंग केलेली अस्तरची बाही त्यावर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची. आणि सगळ्यात आधी खालच्या साईडने आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत एकसारखी टीप मारून घ्यायची. सो मी इथे टीप मारून घेतली. यानंतर आता ही बाही ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ करायची आणि इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना आतली जी काही बाही आहे तर त्याचा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली बाही रेडी व्हावी यासाठी. यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपण हे जोडून घेतलं. आणि जे काही आपलं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसची बाहीचं एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाऊज पीसचा कपडा हा आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, म्हणजे आपल्याला स्टिच करताना इझी जावं. खरं तर त्यामुळेच मग ह्या पद्धतीने जोडल्यावर एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाची बाही रेडी करायची, जेणेकरून पुढची डिझाईन बनवणं आपल्याला खूपच सोपं जावं यासाठी. आणि फायनली आपली अशा पद्धतीची बाही इथे रेडी झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर सेंटर पॉईंटची मार्किंग करायची. आणि तुम्हाला माहित आहे की आपण 3 इंच पफला एक्स्ट्रा घेतलं होतं, तर त्याची सुद्धा 3-3 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला ना इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत. तर त्या 3, 4, 5 तुम्हाला जेवढ्या बसतील तेवढ्या टाकायच्या आहेत. सो बघा मग मी इथे छोट्या छोट्या एका साईडला 4 प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. पण 3 इंचाची जी काही मार्किंग होती तिथून तर सेंटर पर्यंत आपल्याला 4 त्या बसवायच्या आहे आणि सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा 4 बसवायचे आहे. म्हणजे अलीकडे आणि पलीकडे दोन्ही साईडला आपल्याला सेम 4-4, एक साईडने 4-5 असं होऊ देऊ नका. अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला अगदी छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहे. ठीक आहे, सो बघा मग फायनली सेंटर पासून अलीकडे आणि पलीकडे मी दोन्ही साईडनी मस्त अशा या छोट्याशा प्लेट्स टाकून घेतल्या. आणि पफ बघा किती सुंदर आलेला आहे. तसं मी तुम्हाला जवळून पुढे दाखवतेच. खालच्या साईडला म्हणजे एक लेस लावते मी. खरं तर तिथे नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण बघा मी ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची घेतलेली आहे, म्हणजेच आपल्या काठाला मॅच व्हावी यासाठी. आणि ना कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट जर असलं ना तर अजून छान लुक येतं बाहीला. सो त्यामुळे आणि छान अशी डिझायनर लेस होती. सो तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता. ठीक आहे, सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे खरं तर लेस सुद्धा लावून घेतलेली आहे. आणि फायनली आपली ही स्लीव्ज इथे रेडी झालेली आहे. सो जवळून लुक दाखवते. सो बघा मग ट्रेंडिंग अशी
पफ बाही, लॉंग पफ बाही आपली रेडी झालेली आहे. तुम्ही ते बघू शकता. पफ किती सुंदर आलेले आहे बघा. मी म्हटलं होतं सेंटर पासून अलीकडे आणि पलीकडे असे 4-4 प्लेट्स आपल्याला छोट्या छोट्या टाकायच्या आहेत. आणि खरं तर ना बघा पफ किती सुंदर असा आलेला आहे. मी कटिंगच्या वेळेसच सांगितलं की इथे आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. जर पफ तुम्हाला थोडा कमी हवा असेल तर तुम्ही 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता. यापेक्षा थोडा जास्त हवा असेल तर मग 3.5-4 पर्यंत सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला पफ किती हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. पण बघा बाहीची फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे. खरं तर बाही नुसतं अशी बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण ब्लाऊजला ती लावतो आणि ब्लाऊज घालतो ना, खरं तर खूप सुंदर लुक दिसतं. आणि मी म्हटल्याप्रमाणे ह्या बाहीमध्ये नक्कीच तुम्ही छान स्लिम दिसाल. तुमचे दंड जरी मोठे असाल तरी सुद्धा ही बाही तुम्हाला छान उठून दिसेल आणि तुमचे दंड पण बारीक दिसतील आणि तुम्ही सुद्धा नक्कीच बारीक दिसाल. कारण की मी म्हटलं सुरुवातीलाच की मला खूप कमेंट्स येत होत्या की ताई जर का दंड जाड असतील तर आम्हाला बाही डिझाईन कशी बनवावी हे सांग. सो म्हणूनच खास मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो तुमचे जर दंड खरंच जाड असतील आणि तुम्हाला बाही डिझाईन कशी बनवावी हे सुचत नसेल तर ही बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्ही छान बारीक स्लिम सुद्धा दिसाल आणि तुमच्या साडीला ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी बाही डिझाईन नक्कीच स्टिच करून बघा आणि मग तुम्हाला काय वाटतं ह्या बाही डिझाईन मध्ये सो हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी बाही डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि फिनिशिंग वगैरे खूप छान असं परफेक्ट दिसते. म्हणजे बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. सो जर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की जर का आपले म्हणजे ऍक्च्युली कमेंट्स होत्या, व्हॉट्सअपला खूप सारे मेसेजेस होते आणि त्या तुमच्या रिक्वायरमेंट थ्रू आजचा मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मी त्यावर विचार केला जरासा की कशा पद्धतीची बाही व्यवस्थित दिसेल. तर मला असं वाटतं की ही बाही नक्कीच छान दिसेल. ज्यांचे दंड वगैरे मोठे आहेत मला प्रश्न पडला असेल तर ही बाही डिझाईन नक्की तुम्ही ट्राय करा. नक्कीच ह्या ब्लाऊजमध्ये छान असं तुम्ही परफेक्ट स्लिम दिसाल. आणि खरं तर ना ह्या पद्धतीची बाही तुम्ही स्टिच करून बघा, स्वतः घालून बघा आणि मग तुम्हाला कसं वाटतंय किंवा कस्टमरला स्टिच केल्यानंतर कस्टमरचा रिव्ह्यू घ्या आणि मग मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.